अक्षय आणि अबोली लहानपणापासून एकाच गावात वाढलेले, एकाच शाळेत शिकणारे आणि सगळ्यांच्या नजरेत फक्त मित्रमैत्रिणी असले तरी त्यांच्या नात्यात काहीतरी वेगळं होतं, जे त्यांनाही हळूहळू समजायला लागलं होतं. लहानपणी दोघं दिवसभर एकत्र असायचे, शाळेत एका बाकावर बसायचे, डब्बा शेअर करायचे आणि कोणी काही बोललं तर एकमेकांसाठी भांडायलाही तयार असायचे. त्या निरागस वयात ते फक्त सोबत होते, पण वेळ जसजसा पुढे गेला तसं त्या सोबतीला भावना जोडल्या जाऊ लागल्या. 10वीचं वर्ष सुरू झालं आणि सगळं थोडं बदलायला लागलं. अबोली आता आधीसारखी मोठ्याने हसत नव्हती. अक्षय तिच्याकडे बघायचा, पण नजर मिळाले की लगेच वळवायचा. दोघांमध्ये शांतता वाढली होती, पण ती शांतता खूप काही बोलत होती. एक दिवस क्लासमध्ये सगळे नोट्स लिहित होते. अक्षयने हळूच एक चिठ्ठी लिहिली आणि ती आबोलीच्या हातात दिली. आबोली थोडी घाबरली, पण तिने ती चिठ्ठी उघडली. "तू आज खूप सुंदर दिसतेस" इतकंच लिहिलं होतं, पण त्या 4 शब्दांनी तिचं पूर्ण जग बदललं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं आणि तिने पहिल्यांदा अक्षयकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. त्या दिवसापासून त्यांच्या नात्याला शब्द न देता एक नाव मिळालं, प्रेम. पण अजूनही कुणी ते बोलून दाखवलं नव्हतं. सकाळी शाळेत येताना अक्षय तिची वाट बघायचा. ती उशिरा आली की त्याचा मूड खराब व्हायचा. अबोलीसुद्धा त्याच्याशिवाय काहीच पूर्ण वाटत नव्हतं. क्लासमध्ये काही समजलं नाही की ती पहिल्यांदा अक्षयकडेच बघायची. एकदा पावसाळ्याचा दिवस होता. शाळा सुटली आणि पाऊस सुरू झाला. सगळे पळत पळत घरी जात होते. अक्षयने छत्री उघडली आणि अबोलीला आपल्या जवळ घेतलं. दोघं शांत चालत होते. पावसाचा आवाज आणि त्यांच्या मनात चाललेले विचार. अबोली हळू आवाजात म्हणाले, "आपण असंच कायम सोबत राहू ना?" अक्षय काही बोलला नाही, पण त्याने तिच्या हातावर हलकासा दाब दिला आणि तेच त्याचं उत्तर होतं. पण सगळं इतकं सुंदर चालू असताना एक वादळ त्यांच्या आयुष्यात येणार होतं. अबोलीचे वडील खूप कडक स्वभावाचे होते. त्यांची विचारसरणी खूप वेगळी होती. त्यांना असं वाटायचं की मुली जास्त बाहेर गेल्या, जास्त मोकळ्या झाल्या की त्या चुकीच्या मार्गाला लागतात. त्यांच्या मते मुलीने फक्त घरात राहावं, अभ्यास करावा आणि आईवडिलांचं ऐकावं. त्यांना प्रेम, मैत्री, मुलांशी बोलणं हे सगळं अजिबात पटत नव्हतं. त्यांच्या डोक्यात एक भीती बसली होती, मुलगी हाताबाहेर जाईल. एक दिवस आबोली घरी नव्हती. तिचा फोन घरातच राहिला होता आणि तिच्या वडिलांच्या नजरेस तो पडला. त्यांनी फोन उघडला आणि तिथे अक्षयचे मेसेजेस होते. छोटे छोटे, साधे साधे, पण प्रेमाने भरलेले. "तू खाल्लंस का? आज उशीर का झाला? तू हसतेस तेव्हा खूप छान दिसतेस." हे सगळं पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्या दिवशी संध्याकाळी अबोली घरी आली आणि घरात वातावरण खूपच शांत होतं, पण ती शांतता खूप भयानक होती. वडिलांनी तिला आवाज दिला, "इकडे ये." अबोली घाबरत त्यांच्यासमोर उभी राहिली आणि पुढच्या क्षणी तिच्या हातावर फोन जमिनीवर आपटला गेला. "हे काय चाललंय तुझं?" त्यांचा आवाज एवढा मोठा होता की घरभर घुमला. अबोली थरथरत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलायच्या आतच वडील पुन्हा ओरडले, "शाळेत पाठवतोय शिक्षणासाठी की हे सगळं करायला?" आई बाजूला उभी होती, पण ती काही बोलत नव्हती. अबोली रडत रडत म्हणाली, "बाबा, आम्ही फक्त..." "गप्प!" ते ओरडले. "आजपासून तू शाळेत जाणार नाहीस, ऐकलंस का?" त्या एका वाक्याने तिचं सगळं आयुष्य थांबलं. दुसऱ्या दिवशी अक्षय नेहमीप्रमाणे शाळेत लवकर आला. त्याला माहिती होतं अबोली येईल. तो गेटवर उभा राहून तिची वाट बघत होता, पण ती आली नाही. त्याला वाटलं कदाचित उशीर झाला असेल, पण पूर्ण दिवस गेला आणि ती आलीच नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. तिसऱ्या दिवशी अक्षयला अस्वस्थ वाटायला लागलं. त्याने तिच्या मैत्रिणीकडून विचारलं, पण कुणालाच काही नीट माहिती नव्हती. शेवटी तो तिच्या घरी गेला. दरवाजा वडिलांनी उघडला. त्यांनी अक्षयकडे एक कटाक्ष टाकला. "काय पाहिजे?" अक्षय थोडा घाबरला, पण म्हणाला, "अबोली आहे का?" इतकं ऐकताच त्यांचा राग पुन्हा उफळून आला. "पुन्हा इथे दिसलास तर बरं होणार नाही. निघ इथून." दरवाजा जोरात बंद झाला. अक्षय तिथेच उभा राहिला. त्याला काहीच समजत नव्हतं. आत मात्र अबोली दरवाजाच्या पलीकडे उभी होती, रडत, पण काहीच करू शकत नव्हती. त्या दिवसानंतर तिचं घर म्हणजे तिच्यासाठी एक कैद झालं.
खिडकीतून ती रोज शाळेकडे बघायची. तिला अक्षय दिसतोय का ते शोधायची आणि प्रत्येक वेळी तिचे डोळे पाण्याने भरायचे. तिच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, प्रेम केलं इतकंच ना, मग शिक्षा एवढी मोठी का? आणि दुसरीकडे अक्षय, तो अजूनही रोज त्या रस्त्यावर उभा राहायचा जिथे ते दोघं एकत्र चालायचे. तो अजूनही वाट बघत होता की कदाचित एक दिवस ती अचानक त्याच्या समोर येईल आणि म्हणेन, मी आले. पण ती येईल का, की तिचं आयुष्य कायम त्या चार भिंतीतच अडकून राहणार? आणि अक्षय, तो किती दिवस वाट बघणार? त्या दिवसानंतर सगळं बदललं होतं. आबोली घरातच बंद आणि अक्षय बाहेर, पण आतून पूर्णपणे रिकामा. दोघांचं जग वेगळं झालं होतं, पण आठवणी मात्र तशाच होत्या. अबोली आता रोज खिडकीत बसायची. तिच्या हातात अक्षयने दिलेली ती छोटी चिठ्ठी असायची. तू आज खूप सुंदर दिसते. ती तीच ओळ पुन्हा पुन्हा वाचायची आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायचे. तिचं मन ओरडत होतं, एकदा तरी त्याला भेटायचं आहे. पण तिच्या घरात आता सगळं बदललं होतं. वडिलांनी तिच्यावर खूप बंधने घातली होती. फोन नाही, बाहेर जाणं नाही, मैत्रिणीशी बोलणंही कमी. त्यांच्या मनात अजूनही तीच भीती होती, मुलगी हातातून निसटेल. एक दिवस तिची आई हळूच तिच्याजवळ बसली. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, अबोली, थोडं समजून घे. तुझे बाबा वाईट नाहीत, फक्त घाबरलेले आहेत. अबोली रडत म्हणाली, आई, प्रेम केले मी, चूक नाही केली. आई काही नाही बोलली, कारण तिलाही उत्तर सापडत नव्हतं. दुसरीकडे अक्षय, तो अजूनही हार मानायला तयार नव्हता. तो रोज तिच्या घराजवळ यायचा, पण आता तो थोडा दूर उभा राहायचा, कधी खिडकीतून ती दिसते का हे पाहण्यासाठी. एक दिवस त्याला खिडकीत एक हलकीशी हालचाल दिसली. तो थांबला आणि पुढच्या क्षणी अबोली दिसली. दोघांचे डोळे भिडले. इतक्या दिवसांनी ना शब्द ना आवाज, फक्त डोळ्यातून बोलणं. अबोली रडत होती. अक्षयच्या डोळ्यातही पाणी आलं. तिने हळूच हात खिडकीवर ठेवला, जणू म्हणत होती, मी इथेच आहे. अक्षयनेही दुरूनच हात पुढे केला, पण त्या दोन हातामध्ये खूप अंतर होतं. त्या दिवशी दोघांना समजलं, त्यांचं प्रेम अजून जिवंत आहे, पण ते एकत्र येणं इतकं सोपं नाही. दुसऱ्या दिवशी अक्षयने एक निर्णय घेतला, काही झालं तरी तिच्याशी बोलायचंच. त्याने तिच्या एका मैत्रिणीशी संपर्क साधला आणि तिच्याकडून एक छोटासा कागद पाठवला. त्या कागदावर फक्त एकच ओळ होती, तू थांब, मी काहीतरी करतो. तो कागद अबोलीच्या हातात आला. तिने तो वाचला आणि तिच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी एक हलकंसं हसू आलं. तिच्या मनात आशा निर्माण झाली, पण ही आशा किती दिवस टिकणार? कारण दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांनी एक मोठा निर्णय घेतला. ते घरात सगळ्यांसमोर म्हणाले, आता तिचं पुढचं शिक्षण इथे नाही, तिला गावाबाहेर पाठवणार आहे. नातलगांकडे. हे ऐकताच अबोलीच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे आता अक्षयपासून ती अजून दूर जाणार होती. आणि अक्षय, त्याला अजून काहीच माहिती नव्हतं. तो अजूनही वाट बघत होता की सगळं ठीक होईल. पण अबोली खरंच गाव सोडून जाणार का? आणि जर ती गेलीच तर अक्षय तिला पुन्हा कधी भेटेल? त्या रात्री अबोली झोपलीच नाही. वडिलांचे शब्द तिच्या कानात सतत घुमत होते, तिला गावाबाहेर पाठवणार आहे. तिचं मन घाबरलं होतं, कारण याचा अर्थ एकच होता, अक्षयपासून कायमचं दूर जाणं. ती खिडकीत बसून रडत होती आणि मनात एकच विचार चालू होता, त्याला एकदा तरी भेटायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने धाडस केलं. आईजवळ होती तेव्हा ती हळू आवाजात म्हणाली, आई, मला शेवटचं एकदा बाहेर जायचं आहे. आईने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसत होतं. आई काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, फक्त अर्धा तास आणि कुणाला कळता कामा नये. अबोलीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तिने लगेच ओढणी घेतली आणि घराबाहेर पडली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती सरळ त्या रस्त्याकडे गेली जिथे अक्षय रोज उभा राहायचा आणि आजही तो तिथेच होता. तो दुरूनच तिला ओळखला. दोघं एकमेकांकडे धावत आले आणि काही क्षण दोघं काहीच बोलू शकले नाहीत. फक्त डोळ्यातून सगळं
व्यक्त होत होतं. अक्षयने हलक्या आवाजात विचारलं, तू ठीक आहेस ना? अबोली रडत म्हणाली, मला गावाबाहेर पाठवत आहेत. हे ऐकताच अक्षय स्तब्ध झाला, जणू त्याच्या पायाखालची जमीन सरकली. काय? पण का? अबोली फक्त रडत राहिली. आपण काहीच करू शकत नाही का? अक्षयने विचारले. अबोली हळूच म्हणाली, माझ्या बाबांसमोर कुणी काहीच करू शकत नाही. दोघं काही वेळ शांत उभे राहिले. वेळ संपत चालली होती. अबोली म्हणाली, मला जावं लागेल. आई वाट बघत असेल. अक्षयने तिचा हात धरला पहिल्यांदाच, आणि तो हात सोडायची त्याची इच्छा नव्हती. मी तुला जाऊ देणार नाही, तो म्हणाला. अबोली हसली, पण ते हसू खूप वेदनादायक होतं. सगळं आपल्या हातात नसतं अक्षय. त्या एका वाक्याने अक्षय शांत झाला. ती हळूच त्याचा हात सोडते आणि मागे वळून चालायला लागते. अक्षय तिथेच उभा राहतो. तो तिच्याकडे बघत राहतो, जोपर्यंत ती दिसेनाशी होत नाही. त्या दिवशी दोघांनी काही वचनं दिली नाहीत, कोणतीही मोठी स्वप्न पाहिली नाहीत, कारण त्यांना माहिती होतं आता सगळं त्यांच्या हाताबाहेर जातंय. त्या संध्याकाळी अबोली खरंच गाव सोडून निघाली. कोणीही निरोप द्यायला नव्हतं. ती गाडीत बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. गाडी हळूहळू पुढे निघाली आणि त्या खिडकीतून ती शेवटचं गाव पाहत होती. ते रस्ते, ती शाळा आणि अक्षय. दुसरीकडे अक्षयला अजूनही काहीच माहिती नव्हतं. तो नेहमीप्रमाणे त्या जागेवर उभा होता. तो वाट बघत होता, पण आज ती कधीच येणार नव्हती. रात्र झाली. अक्षय अजूनही तिथेच उभा होता. त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं, जणू काहीतरी कायमचं निघून गेलं आहे. आणि दूर कुठेतरी अबोली गाडीत बसून रडत होती. तिच्या हातात अजूनही ती चिठ्ठी होती. तू आज खूप सुंदर. पण आता त्या 4 शब्दामध्ये फक्त आठवणी उरल्या होत्या. अबोली गाव सोडून गेल्यानंतर सगळं शांत झाल्यासारखं वाटत होतं, पण ती शांतता आतून खूप काही तोडून टाकणारी होती. नवीन ठिकाणी, नवीन घर, नवीन लोक, पण अबोलीसाठी काहीच नवीन नव्हतं, कारण तिचं मन अजूनही त्या जुन्या गावातच अडकून पडलं होतं, जिथे अक्षय होता. ती ज्या नातलगांच्या घरी राहायला आली होती, तिथे सगळे चांगले होते, पण कोणीही तिच्या मनात काय चाललंय हे समजून घेत नव्हतं. ती दिवसातून अनेक वेळा खिडकीत उभी राहायची, पण आता त्या खिडकीतून अक्षय दिसत नव्हता. फक्त अनोळखी रस्ते, अनोळखी चेहरे. तिच्या हातात अजूनही ती चिठ्ठी होती. ती तिला लपवून ठेवायची, जणू तीच तिचं एकमेव आधार होतं. दरम्यान अक्षयचं आयुष्यही पूर्णपणे बदललं होतं. अबोली गेल्यानंतर तो काही दिवस शाळेतच गेला नाही. त्याला काहीच करायची इच्छा नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर सतत तिचा चेहरा यायचा. तो पुन्हा पुन्हा त्या जागेवर जायचा जिथे त्यांनी शेवटचं भेटलं होतं, पण आता तिथे फक्त रिकामेपण होतं. एक दिवस त्याच्या मित्राने विचारलं, तू अजून किती दिवस असं राहणार आहेस? अक्षय शांत होता. तो फक्त एवढंच म्हणाला, ती परत येईल. पण आतून त्यालाही माहिती होतं, हे इतकं सोपं नाही. दुसरीकडे अबोली, तिच्या वडिलांनी तिथे सगळ्यांना स्पष्ट सांगितलं होतं, तिच्यावर लक्ष ठेवा म्हणून. तिच्यावर अजूनही बंधने होती. फोन नाही, बाहेर एकटी जाणं नाही. पण तिच्या मनात एकच गोष्ट चालू होती, अक्षयशी पुन्हा कसं बोलायचं. एक दिवस ती घराच्या मागच्या बाजूला गेली. तिथे एक जुना फोन ठेवलेला होता, घरातला लँडलाईन. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने नंबर फिरवला. तो नंबर तिला अजूनही पाठ होता. रिंग वाजत होती. 1 2 3 आणि अचानक फोन उचलला गेला. हॅलो. तो आवाज अक्षयचा होता. अबोली काही क्षण काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हॅलो, कोण? अक्षय पुन्हा म्हणाला, आणि शेवटी ती हळू आवाजात म्हणाली, अक्षय. त्या एका शब्दाने सगळं थांबलं. दोघेही काही क्षण शांत होते. अक्षयला विश्वासच बसत नव्हता. अबोली, तू खरंच तू आहेस? ती रडत म्हणाली, हो, मीच आहे. दोघांच्या आवाजात भावना होत्या, वेदना होत्या आणि खूप साऱ्या न बोलणाऱ्या गोष्टी होत्या. अक्षय घाईघाईने म्हणाला, तू ठीक आहेस ना? कुठे आहेस? मी येतो.
अबोली लगेच म्हणाली, नाही, येऊ नकोस. का? तो विचारतो. ती शांतपणे म्हणाली, सगळं अजून तसंच आहे, काहीच बदललं नाही. अक्षय काही क्षण शांत राहिला. मग आपण काय करायचं? त्याने विचारलं. अबोली उत्तर देऊ शकली नाही, कारण तिलाही काहीच समजत नव्हतं. ते दोघं फोनवर बराच वेळ बोलत राहिले. छोट्या छोट्या गोष्टी, आठवणी आणि थोडंसं हसणंही. पण अचानक कोणीतरी तिथे येताना आवाज आला. अबोली घाबरली. मला ठेवावं लागेल, कुणीतरी येतंय. अबोली थांब, अक्षय म्हणाला, पण फोन कट झाला. पुन्हा एकदा त्याचं बोलणं अधुरंच राहिलं. फोन कट झाल्यानंतर दोघांच्याही आयुष्यात पुन्हा एकदा शांतता पसरली. पण ही शांतता आधीसारखी नव्हती. आता दोघांनाही एक गोष्ट कळली होती, ते अजूनही एकमेकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. अक्षय फोनकडे बघत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, कारण इतक्या दिवसांनी त्याने तिचा आवाज ऐकला होता. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात भीती आली. हा शेवटचा कॉल तर नव्हता ना? दुसरीकडे अबोली. तिने घाईघाईने फोन ठेवला आणि मागे वळली. तिच्या काकू तिथेच उभ्या होत्या. कोणाशी बोलत होतीस? त्यांनी संशयाने विचारलं. अबोली घाबरली. तिचा आवाज थरथरत होता. कोण नाही, चुकीचा नंबर होता. काकूंनी काही क्षण तिच्याकडे बघितलं, पण काही बोलल्या नाहीत. त्या दिवसापासून अबोलीवर अजून लक्ष ठेवायला सुरुवात झाली. आता तिला एकटी सोडणंही बंद झालं. पण तिच्या मनात आता एक ठाम निर्णय तयार होत होता. काही झालं तरी अक्षयशी पुन्हा भेटायचंच. दुसऱ्या दिवशी अक्षयने एक निर्णय घेतला. तो आता फक्त वाट बघणार नव्हता, तो तिच्यापर्यंत पोहोचणार होता. त्याने तिच्या जुन्या मैत्रिणीकडून माहिती काढली. खूप प्रयत्नानंतर त्याला कळलं की अबोली कुठे राहते. ते ठिकाण खूप दूर होतं, पण अक्षयने विचारही केला नाही. तो फक्त निघाला. एक छोटं बॅग आणि मनात फक्त एकच नाव, अबोली. दुसरीकडे अबोली खिडकीत उभी होती. तिचं मन खूप अस्वस्थ होतं. जणू काहीतरी होणार आहे. ती स्वतःशी म्हणाली, अक्षय, तू खरंच येशील का? आणि त्याच वेळी गावाच्या बाहेर एक बस थांबली. त्यातून अक्षय खाली उतरला. त्याने आजूबाजूला पाहिलं. सगळं अनोळखी होतं, पण त्याच्या मनात भीती नव्हती, कारण त्याला माहिती होतं तो कुणासाठी आला आहे. तो हळूहळू त्या पत्त्याकडे चालायला लागला. दरम्यान अबोलीच्या घरात तिचे वडील आले होते. ते अचानक आले होते आणि त्यांचा चेहरा पाहूनच कळत होतं त्यांना काहीतरी संशय आला आहे. ते घरात शिरले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, अबोली, इकडे ये. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती हळूच त्यांच्यासमोर गेली. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि अचानक विचारलं, काल तू कोणाशी बोलत होतीस? अबोली पूर्णपणे घाबरली. तिच्या चेहऱ्यावर सगळं दिसत होतं आणि तेच पाहून वडिलांचा राग आणखीन वाढला. तो मुलगा अजूनही तुझ्या आयुष्यात आहे का? त्यांनी ओरडत विचारलं. अबोली काही बोलली नाही, पण तिच्या शांततेनेच उत्तर दिलं आणि पुढच्या क्षणी घरात पुन्हा एकदा वादळ उठलं. दुसरीकडे अक्षय आता त्या घराजवळ पोहोचला. त्याने दुरूनच ते घर पाहिलं. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. तो एक पाऊल पुढे टाकतो, पण त्याच वेळी घरातून मोठा आवाज येतो. कोणीतरी ओरडत होतं आणि तो आवाज अबोलीचा होता. अक्षय थबकला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो धावत घराकडे जाऊ लागला. अक्षय धावत धावत त्या घराच्या दरवाजापाशी आला. आतून अजूनही ओरडण्याचे आवाज येत होते. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याने एक क्षणही विचार न करता दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडा. आत काही क्षण शांतता झाली. मग दरवाजा उघडला. समोर अबोलीचे वडील उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तू? त्याने आश्चर्य आणि रागाने विचारलं. अक्षयने धाडस एकवटलं. मला अबोलीशी बोलायचं आहे. हे ऐकताच त्यांचा राग अनावर झाला. तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? ते जोरात ओरडले. आत अबोली थरथरत उभी होती. तिने अक्षयचा आवाज ऐकला आणि ती धावत दरवाजाजवळ आली. अक्षय तिच्या तोंडून आपोआप बाहेर पडलं. दोघांचे डोळे पुन्हा एकदा भेटले. पण यावेळी परिस्थिती खूप वेगळी होती. वडील मध्येच उभे होते. आत जा तू, त्यांनी अबोलीला ओरडत सांगितलं.
पण यावेळी अबोली थांबली नाही. ती तिथेच उभी राहिली. पहिल्यांदाच ती वडिलांसमोर उभी राहत होती. मी जाणार नाही, ती हळू आवाजात म्हणाली. घरात सगळे थक्क झाले. वडिलांचा राग आणखीन वाढला. तुला काय वाटतं, तू माझ्याशी विरोध करशील? ते ओरडले. अबोलीच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज ठाम होता. मी चुकीचं काही केलं नाही, मी फक्त प्रेम केलंय. हे ऐकताच सगळं थांबल्यासारखं झालं. अक्षय तिथेच उभा होता. त्याला विश्वास बसत नव्हता की ही तीच अबोली आहे जी नेहमी शांत राहायची. आज ती स्वतःसाठी उभी राहिली होती. वडील काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी अक्षयकडे पाहिलं. तू तिच्यासाठी इथे आलास? त्यांनी विचारलं. अक्षयने सरळ उत्तर दिलं, हो, आणि मी तिला एकटी सोडणार नाही. हे ऐकताच वातावरण अजूनच ताणलं गेलं. घरातले सगळे लोक शांत होते. कोणी काही बोलत नव्हतं. वडिलांनी एक खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाले, प्रेम, तुला वाटतं हे सगळं प्रेम आहे? त्यांच्या आवाजात रागापेक्षा जास्त भीती होती. उद्या काही झालं तर समाज काय बोलेल? ते म्हणाले. अबोली पुढे आले. समाज माझं आयुष्य जगणार नाही बाबा, ते म्हणाले. त्या एका वाक्याने सगळं बदललं. वडील तिच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच संभ्रम दिसत होता. ते काही क्षण शांत राहिले आणि मग अचानक मागे वळले. घरात सगळे गोंधळले. अक्षय आणि अबोली एकमेकांकडे बघत होते. त्यांना काही समजत नव्हतं. काही वेळानंतर वडील परत आले. त्यांच्या हातात एक बॅग होती. त्यांनी ती अबोलीसमोर ठेवली आणि म्हणाले, जर तू खरंच ठरवलं असेल तर जा. हे ऐकताच सगळे थक्क झाले. अबोलीच्या डोळ्यात अश्रू आले. बाबा, ते हळू आवाजात म्हणाले. त्यांनी नजर वळवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाहेरचं जग सोपं नाही. घरात एक वेगळी शांतता पसरली. अक्षय आणि अबोली समोर उभे होते. एक निर्णय, एक वळण, एक नवीन सुरुवात. पण घरात पूर्ण शांतता पसरली होती. सगळ्यांच्या नजरा अबोलीवर होत्या. तिच्यासमोर बॅग ठेवलेली. एक बाजूला तिचे वडील आणि दुसऱ्या बाजूला अक्षय. हा क्षण तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय ठरणार होता. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती हळूहळू वडिलांकडे वळली. बाबा, मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही, ती थरथरत म्हणाली. हे ऐकताच सगळ्यांना वाटलं ती अक्षयसह जाणार नाही. अक्षयचं मन एका क्षणात खचलं. पण पुढच्या क्षणी अबोली पुढे म्हणाली, पण मी माझं प्रेमही सोडू शकत नाही. घरात पुन्हा एकदा शांतता. तिने बॅगकडे पाहिलं आणि मग अक्षयकडे. मी पळून जाणार नाही, ती ठाम आवाजात म्हणाली. अक्षयने तिच्याकडे पाहिलं. त्याला तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त एक निर्णय होता. अबोली वडिलांसमोर उभी राहिली. जर तुम्हाला वाटत असेल की मी चुकीचे आहे तर मला समजावून सांगा, पण मला बंद करून ठेवणं हा उपाय नाही. तिच्या आवाजात आदर होता, पण ठामपणाही होता. वडील काही क्षण काहीच बोलले नाहीत. त्यांच्या मनात दोन गोष्टी चालू होत्या. एक समाजाची भीती आणि दुसरी मुलीचं सुख. हे हळूहळू पुढे आले आणि म्हणाले, तुला वाटतं हा मुलगा तुला आयुष्यभर सांभाळेल? अक्षयने लगेच उत्तर दिलं, मी प्रयत्न करेन काका, पण सगळ्यात आधी मी तिला कधीच एकटी सोडणार नाही. त्याचा आवाज प्रामाणिक होता. वडिलांनी त्याच्याकडे नीट पाहिलं. जणू ते त्याच्या डोळ्यात सत्य शोधत होते. अबोली शांत उभी होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. हा निर्णय फक्त तिचा नव्हता, हा निर्णय तिच्या आयुष्याचा होता. काही क्षण गेले आणि मग वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, ते हळू आवाजात म्हणाले. सगळे थबकले, पण लगेच नाही. अबोली आणि अक्षय दोघेही त्यांच्याकडे पाहत होते. तुझं शिक्षण पूर्ण कर, तू स्वतःच्या पायावर उभी राहा आणि मग हा निर्णय घे. त्यांच्या आवाजात आता राग नव्हता, फक्त एक अट होती. अबोलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू वेदनेचे नव्हते, हे आशेचे होते. ती हळूच म्हणाली, मी वचन देते बाबा. अक्षयच्या चेहऱ्यावरही हलकंसं हसू आलं, कारण पहिल्यांदाच त्यांच्या प्रेमाला एक संधी मिळाली होती. पण हा प्रवास अजून खूप लांब होता. त्या दिवसानंतर सगळं हळूहळू बदलायला लागलं. अबोली पुन्हा अभ्यासाकडे वळली. सुरुवातीला खूप कठीण होतं, कारण इतक्या दिवसांचा ब्रेक, मनात चाललेली घालमेल आणि सततचा ताण.
पण यावेळी तिच्या मनात एक वेगळीच ताकद होती. मला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. वडील अजूनही कडक होते, पण आता त्यांच्या नजरेत थोडासा बदल दिसत होता. तो तिच्यावर लक्ष ठेवत होते, पण आता त्यामागे फक्त संशय नव्हता, तर एक काळजीही होती. अक्षयही बदलला होता. तो आता फक्त भावनांमध्ये वाहत नव्हता. त्याने स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात केली. अभ्यास, जबाबदारी आणि भविष्य. कारण त्याला माहिती होतं, जर त्याला अबोली हवी असेल तर त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. दोघांचं बोलणं खूप कमी झालं होतं. कधीकधी खूप दिवसांनी एखादा छोटासा मेसेज किंवा दुरून एक नजर, पण या छोट्या छोट्या गोष्टीमध्येही खूप मोठं प्रेम होतं. एक दिवस अबोली अभ्यास करत बसली होती. तेवढ्यात तिचे वडील तिच्या खोलीत आले. ती घाबरली. काय झालं बाबा? तिने विचारलं. ते काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, तुझा फॉर्म भरायचा आहे पुढच्या शिक्षणासाठी. अबोलीला विश्वासच बसत नव्हता. म्हणजे मी पुन्हा शिकायला जाऊ शकते? ती थरथरत म्हणाली. वडिलांनी थोडं मान हलवलं. हो, पण लक्षात ठेव, आता काही चूक झाली तर. ते थांबले. अबोली लगेच म्हणाली, नाही बाबा, मी काही चूक करणार नाही. त्या दिवशी तिच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन सुरुवात झाली. काही महिन्यानंतर अबोली पुन्हा कॉलेजला जाऊ लागली. नवीन वातावरण, नवीन लोक, पण तिच्या मनात अजूनही अक्षय होता. एक दिवस कॉलेजच्या गेटवर ती उभी होती आणि अचानक तिच्यासमोर अक्षय आला. दोघे काही क्षण फक्त एकमेकांकडे बघत राहिले. खूप दिवसांनी, कोणत्याही भीतीशिवाय, कोणत्याही लपवाछपवीशिवाय. तू? अबोली हसत म्हणाली. अक्षय म्हणाला, मी सांगितलं होतं ना, थांब, मी काहीतरी करतो. दोघं हलकंसं हसले, पण आता त्यांचं प्रेम आधीसारखं निरागस नव्हतं. ते आता थोडं मॅच्युरल झालं होतं. त्यांना माहिती होतं, फक्त एकमेकांवर प्रेम करणं पुरेसं नाही, आयुष्यही बनवावं लागतं. ते दोघं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एकत्र चालत होते, पण त्यावेळी त्यांच्या पावलांमध्ये घाई नव्हती, तर एक ठामपणा होता. आता त्यांना घाई नव्हती, कारण त्यांना माहिती होतं, योग्य वेळ आली की ते पुन्हा एकत्र येतील. पण नशीब नेहमी सरळ नसतं आणि त्यांच्या आयुष्यात अजून एक वळण येणार होतं. फक्त एक दिवस अबोली घरी आली आणि तिने पाहिलं, घरात काही पाहुणे बसले होते. वातावरण वेगळंच होतं. तिच्या आईच्या चेहऱ्यावर ताण होता आणि वडील शांत बसले होते. अबोली आत गेली. आईने तिला हळूच सांगितलं, लोक आले आहेत तुला बघायला. त्या एका वाक्याने तिचं सगळं जग पुन्हा हललं. तिच्या डोळ्यासमोर अक्षयचा चेहरा आला आणि तिच्या मनात एकच प्रश्न उठला, आता पुन्हा सगळं तुटणार आहे का? लोक आले आहेत तुला बघायला? आईच्या त्या एका वाक्याने अबोलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिने हळूच बाहेर पाहिलं. हॉलमध्ये काही लोक बसले होते. एक मुलगा, त्याचे आईवडील, सगळं अगदी ठरलेलं वाटत होतं. तिच्या डोळ्यासमोर अक्षयचा चेहरा आला. हे काय चाललंय? ती स्वतःशीच म्हणाली. आईने हळू आवाजात सांगितलं, तुझे बाबा हो म्हणाले नाहीत अजून, फक्त बघायला बोलवले. पण अबोलीला माहिती होतं, हे फक्त बघायला नसतं, इथून पुढे सगळं ठरतं. तिला आज बोलवलं गेलं. ती हळूच चालत हॉलमध्ये आली. तिच्या डोळ्यात भीती, मनात हजारो प्रश्न. तिने त्या मुलाकडे पाहिलं. तो शांत बसला होता, पण तिच्या मनात एकच नाव होतं, अक्षय. काही वेळ साध्या गप्पा झाल्या. मुलगी काय करते, किती शिक्षण आहे, स्वभाव कसा आहे, अबोली फक्त उत्तर देत होती, पण तिचं मन तिथे नव्हतंच. काही वेळानंतर त्या मुलाच्या आईने विचारलं, तुला काही विचारायचं आहे का? अबोली काही क्षण शांत राहिली आणि अचानक तिने वडिलांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात ताण होता आणि त्या क्षणी तिने एक निर्णय घेतला. ती सरळ म्हणाली, मला लग्न करायचं नाही आता. सगळे थक्क झाले. हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. आईने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. वडिलांच्या चेहऱ्यावर राग दिसायला लागला. अबोली, काय बोलतेस तू? ते दात ओठ खात म्हणाले, पण यावेळी ती थांबली नाही. मला अजून शिकायचं आहे. आणि ती थोडी थांबली. तिचं हृदय जोरात धडधडत होताने
आणि मला आधीच कुणावर प्रेम आहे हे ऐकताच घरात जणू स्फोट झाला. पाहुणे एकमेकांकडे बघू लागले. आई घाबरली आणि वडील पूर्णपणे संतापले. बस, ते जोरात ओरडले. तुला काही लाज शरम आहे की नाही? पण यावेळी अबोली मागे हटली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू होते पण आवाज ठाम होता. मी खोटं बोलणार नाही बाबा. काही क्षण सगळं थांबल्यासारखं झालं. पाहुणे उठले. वातावरण खूपच ताणलेलं होतं. ते काही न बोलता निघून गेले. दरवाजा बंद झाला आणि घरात पुन्हा एकदा वादळ आलं. वडील तिच्यावर खूप रागावले. आमची इज्जत मातीमध्ये मिसळलीस तू, ते ओरडत होते. अबोली शांत उभी होती, कारण तिला माहिती होतं आज तिने जे केलं ते तिच्यासाठी आवश्यक होतं. पण त्या रात्री घरात कुणी कुणाशी बोललं नाही. अबोली तिच्या खोलीत बसून रडत होती. तिने फोन हातात घेतला. खूप वेळ ती फक्त स्क्रीनकडे बघत राहिली आणि शेवटी तिने अक्षयला कॉल केला. फोन वाजत होता. 1 2 3 आणि अचानक फोन उचलला गेला. हॅलो, तोच आवाज. अबोलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, अक्षय. सगळं पुन्हा बिघडलं. अक्षय काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, मी येतो. अबोली लगेच म्हणाली, नाही थांब. का? तो विचारतो. ती थरथरत म्हणाली, यावेळी सगळं खूप मोठं आहे. दोघं शांत झाले आणि त्या शांततेत एक भीती होती, कारण आता हा फक्त प्रेमाचा प्रश्न नव्हता, हा त्यांच्या आयुष्याचा निर्णय होता. आणि फोन कट झाल्यानंतर दोघेही बराच वेळ शांत होते. पण यावेळेस परिस्थिती आधीसारखी नव्हती. आता प्रश्न फक्त प्रेमाचा नव्हता, तर त्यांच्या आयुष्याचा होता. दुसऱ्या दिवशी घरात अजूनही तणाव होता. वडील अबोलीशी बोलत नव्हते. आई चिंतेत होती आणि अबोली ती पूर्ण रात्र विचार करत होती. मी काय करावं? पळून जाणे तिच्या स्वभावात नव्हतं आणि स्वतःचं प्रेम सोडणंही शक्य नव्हतं. शेवटी तिने एक निर्णय घेतला. त्या दिवशी संध्याकाळी ती स्वतःहून वडिलांसमोर गेली. बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. वडील शांत बसले होते. ते काही बोलले नाहीत. अबोली त्यांच्यासमोर बसली. तिचा आवाज थरथरत होता, पण शब्द स्पष्ट होते. मी तुम्हाला दुखावलं हे मला माहिती आहे, पण मी खोटं बोलू शकत नाही. वडील अजूनही शांत. ती पुढे म्हणाली, तुम्ही मला शिकवलं की स्वतःचं आयुष्य स्वतः बनवायचं. मग आज मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेत असेन तर तो चुकीचा कसा? त्या शब्दांनी वडिलांच्या मनात काहीतरी हललं. ते हळूहळू तिच्याकडे पाहू लागले. अबोली रडत होती. मी पळून जाणार नाही. मी तुमच्या विरुद्ध काही करणार नाही, पण मला माझं प्रेम सोडायला सांगू नका. घरात पूर्ण शांतता होती. काही क्षण जे खूप मोठे वाटत होते आणि मग वडिलांनी हळू आवाजात विचारलं, तो मुलगा खरंच तुझ्यासाठी उभा राहील? अबोली लगेच म्हणाली, हो. ते पुन्हा विचारतात आणि तू? ती डोळे पुसत म्हणाली, मीही. वडील काही क्षण खाली पाहत राहिले, जणू ते आतल्या आत काहीतरी ठरवत होते. आणि मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्याला बोलाव, ते म्हणाले. अबोली थक्क झाली. काय? ती म्हणाली, त्याला बोलाव. मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्या एका वाक्याने तिच्या डोळ्यात पुन्हा आशा निर्माण झाली. त्या रात्रीच तिने अक्षयला कॉल केला. बाबा तुला बोलवत आहेत. अक्षय काही क्षण शांत राहिला, कारण त्यालाही माहिती होतं हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. दुसऱ्या दिवशी अक्षय त्यांच्या घरी आला. यावेळेस तो घाबरलेला नव्हता. तो ठाम होता. वडील त्याच्यासमोर बसले होते. दोघांमध्ये काही क्षण शांतता. मग वडिलांनी विचारलं, तुला काय वाटतं? प्रेम म्हणजे काय? अक्षयने शांतपणे उत्तर दिलं, प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांसाठी जबाबदारी घेणं आहे. वडील त्याच्याकडे पाहत राहिले. तो पुढे म्हणाला, मी अजून काहीच नाही, पण मी बनण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रवासात मी तिला कधीच एकटी सोडणार नाही. त्याच्या शब्दात प्रामाणिकपणा होता. कोणताही दिखाऊपणा नव्हता. वडील काही क्षण शांत राहिले आणि मग पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावरचा राग थोडा कमी झाला. ते हळू आवाजात म्हणाले, ठीक आहे. सगळे थबकले. पण अजून लग्न नाही. अबोली आणि अक्षय एकमेकांकडे पाहू लागले. तुम्ही दोघं आधी स्वतःचं आयुष्य उभं करा, शिक्षण पूर्ण करा आणि मग जर तुम्हाला अजूनही वाटत असेल तर ते थांबले. माझ्याकडून काही अडथळा येणार नाही. त्या क्षणी अबोलीच्या डोळ्यातून
आनंदाचे अश्रू वाहू लागले. अक्षयच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं, कारण इतक्या संघर्षानंतर त्यांच्या प्रेमाला एक संधी मिळाली होती. काही वर्षांनी अबोली तिचं शिक्षण पूर्ण करून उभी राहिली. अक्षयनेही स्वतःचं करिअर बनवलं आणि एक दिवस दोघं पुन्हा त्याच घरात उभे होते. पण यावेळेस परिस्थिती वेगळी होती. वडिलांनी स्वतः तिचा हात अक्षयच्या हातात दिला आणि म्हणाले, आता सांभाळा तिला. अक्षयने हसत उत्तर दिलं, नेहमी. अबोली हसत होती, कारण तिचं प्रेम आता लपवायचं नव्हतं, ते जगायचं होतं. वडिलांची भीती आणि आपल्या मनाची भावना यांच्यामध्ये अडकलेलं प्रत्येक प्रेम जेव्हा विश्वासाने पुढे जातं, तेव्हा त्याला शेवटी आपलं आकाश मिळतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.